नमस्कार. नमस्कार सर. काय ना तुमचं? सुशांत गोरख गायकवाड. बर गाव कडलास, सांगोल तालुका. बरं. किती मतदान हो या गावात? एकूण मतदान शक्यतो 7-7.5 हजाराच्या आसपास आहे. बरं, तेवढं पडतोय? भरपूर आहे मतदान. भरपूर आहे. गाव मोठं दिसतंय. गाव मोठं आहे. 17 बोर्ड आहे गावात. बरं. पलीकडे बहुतेक जत मतदारसंघ दिसतोय. हो, बॉर्डरच आहे हो गावाची. हो हो. आता सध्या निवडणुका चालू आहेत. निवडणुका लागतात महिन्याभरामध्ये आमदारकीच्या. तर काय सांगोला मतदारसंघामध्ये कसं काय कोणाचं वातावरण आहे काय? सध्या तर शहाजी बापू पाटील. बरं. का हो? विकास केला आहे, बर. फंड आणलेला आहे. बरं आजपर्यंत असा फंड कधीच तालुक्याला आलेला नव्हता. बरं. रस्त्याची कामं झालेली आहेत. बरं. गावात कसं कोणती कामं, विशेष काय कामं आणलं आहे आमदारांनी? इथे बघा, रस्त्याची कामं आलेली आहेत. गाव स्वरूपी गावातले आतले जे रस्ते आहेत, बरं, ह्या रस्त्यांची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. समाज मंदिर हॉल झालेले आहेत. बरं. अडीअडचणीसाठी ऑफिसला सांगोला माणसं जातात, बरं. त्यांचे निवारण केलं जातंय. आता हे हा जो रस्ता दिसतोय, हा समोर आपण उभा आहे, हे रस्ता कुठनं ते कुठपर्यंत जातोय? हा सांगोलमधनं आलेला हा जत विजापूर. बर. मोठा हायवे आहे? मोठा हायवे. बरं. तो कुठलं म्हणजे आपल्या कोणा मार्फत झालाय तो? ह्या युतीच्या काळातच शासनात झालेला. शासन युतीच्या काळात झालेला आहे. युतीच्या काळात झालेला आहे. बरं. आता काय काही लोक म्हणतायत की काय आमदारांनी काय विकास कामे केली नाहीत, काय कसं हो? नाही, आता ते त्यांचं बालिशपणा असं मला वाटतं वैयक्तिक. बरं. दिसून न दिसण्यासारखं त्यांचे वक्तव्य आहेत. बरं. आधी बघितलं तर महाविकास आघाडी आता झाली आहे, पण वेगवेगळे सरकार होते तेव्हा रस्त्याला खड्डे किती होते, कुठनं निघायचं म्हटलं तर कधी पोचेल ह्याची गॅरंटी नव्हती. बरं. आता रस्ते झाले. आमच्या गावात, आमच्या तालुक्यात महत्त्वाचा पाणी प्रश्न, नद्यांना पाणी आलेलं आहे. टँकरशिवाय गावं आमची चालत नव्हती, टँकर लागत होते. आता टँकर मुक्त गावं होत आलीत. सर्वसाधारण माणसांना अजून अपेक्षा काय? आता पूर्वीच्या काळात, अगोदरच्या काळात ह्या जो सोलापूर जिल्हा दुष्काळी, त्यात सांगोला तालुक्याला दुष्काळ जळा भरपूर बसलेला असं आम्ही ऐकलेलं आहे. आता तशी परिस्थिती आहे का? नाही. बरं. का म्हणून नाही, म्हणजे कशामुळे, काय केलंय आमदारांनी? काय पाणी आलं. शेतकऱ्यांना महत्वाचं काय लागतं? वीज आणि पाणी. बरं. बाकी शेतकरी हा स्वतः त्याच्या कष्टावर पुढे येतोय. बरं. पण पाणीच नसल्यानं, लाईटच नसली तर शेतकरी काय करू शकतो? बरं. आणि ते काम ह्या युती सरकारच्या काळात शहाजी बापू मार्फत झालेलं आहे. बरं. म्हणजे शहाजीभाऊ पाटील यांच्या मार्फत ही कामं, सगळी विकास कामं झालेली आहेत. हो. बरं. म्हणजे हे पाण्याचं कसं नियोजन आहे तुमचं आता सध्या, काय म्हणजे कसं आहे पाणी, कसं मिळतं तुम्हाला? सध्या नदीला पाणी आलेलं आहे. बरं. त्यामुळं बोरला आमच्या विहिरींना पर्क्युलेशन झालेलं आहे. बरं. कॅनल पट्टा फिरलेला आहे. युतीच्या काळात यांना फंड मिळाल्यामुळे आम्हाला पाण्याचे 2-3 पाळे आलेले आहेत. त्यामुळं आमचे बोर चालतात, विहीर चालतात. बरोबर. पाणी कुठं येतं, कुठल्या योजनेत नाही येतं? नदीला टेंबूचं पाणी येतंय. बरं. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, परत शहाजीबाबू पाटील तर आहेतच, दीपक आबा असतील, असे अनेक जण आहेत इच्छुक यंदा, कारण ओपन मतदारसंघ आहे, कुणीही उभं राहू शकतं. तर मग यंदाच्या निवडणुकीसाठी पुढचा आमदार तुम्हाला कोण करावा असं वाटतं यंदा? सध्या सरकार युतीचं आहे, त्यामुळे युतीचा आमदार दिलेला तालुक्यासाठी चांगला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं. या चारीपैकी तुम्हाला कोणाही विचार पडतात? सध्या आम्हाला विचार म्हणण्यापेक्षा विकास महत्वाचा आहे. बरं. विचार करताना सगळेजण खूप मोठं काय बोलून जातात, पण होत नाही. त्यामुळे जे होतंय त्याला प्राधान्य द्यावं लागतं. बरं. मग या चारीपैकी तुम्हाला कोण विकास करू शकेल असं वाटतं? सध्या शहाजीबापू पाटील. पण बऱ्याचशा गावांमध्ये बाबासाहेब देशमुख निवडून येणार असं म्हणता येते, काय? त्यांना अजून अनुभव काही नाही. बरं. नवीन उमेदवाराला चान्स देणं बरं तालुक्यासाठी अपायकारक आहे. बरं. आता त्यांचं असं म्हणणं आहे की या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेब देशमुखच सक्षम आहेत, कारण ह्या अगोदरही स्वर्गीय गणपतआबा देशमुख यांनी या भागाचा विकास केलेला असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे जे म्हणतात हे त्यांचं वैयक्तिक त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. विकास काय, जर हे सत्तेतच नाहीत तर बाबासाहेब देशमुखांनी विकास काय केला? आणि जर बाई गणपतराव देशमुखांचं तुम्ही म्हणसाल तर त्यांच्याबरोबर त्यांनी कधी अनुभव घेतलेला असेल असं आम्हाला तर दिसले नाहीत. बरं. त्यांना अनुभव पाहिजे काय तर. बरं. आता अजून एक असं म्हणतात की काय पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला आम्ही परत निवडून देणार नाही वगैरे. नाही, सध्या गद्दारी आणि हे काय राहिलेलं नाही. बरं. जर तसं म्हणावं तर ह्यांनी सुद्धा युत्या केल्या, आघाड्या केल्या. हा जनतेशी गद्दारीच आहे ना, जनतेशी. बरं. आज काही जणांनी उद्धव ठाकरेंना बघून मतं दिलेत, त्यांनी शरद पवारांबरोबर युती केली. ही गद्दारीच नाही जनतेशी. अजून एक मुद्दा असा आहे की कुठेतरी अगोदर तुम्ही
50-55 वर्षामध्ये तुम्ही आमदारांना निवडून दिलं, त्यावेळेस जातीपातीचं राजकारण होत होतं, असं काय यंदा होईल असं वाटतंय? नाही, लोक सध्या नवीन पिढी सध्या समाज जात बघत नाही, विकास बघितला जातो असं माझं वैयक्तिक मत आहे. विकास व्हायला जातो 100%. मग ही निवडणूक विकासामध्ये होईल असं विकासाच्या वाटतंय? मुद्द्यावर जाणार. बरं, मग आता यंदा तुम्ही कोणाला आमदार करायला ठरवलाय? हे बघा, युतीमधनं आबाही इच्छुक आहेत, दीपक साळुंके पाटील इच्छुक आहेत आणि शहाजी बापूही इच्छुक आहेत. आम्ही युती धर्म पाळणार. बरं, ह्या वरच्या लेवलने ह्यांनी कुणालाही उमेदवारी द्यावी, बापू किंवा आबा, तर आम्हाला युतीलाच मत जाणार आमचं. बरं. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझं नाव चंद्रकिशोर उर्फ दीपक पवार, कडलास. बरं बरं, कडलास गाव. बरं, कसं मतदान आहे काय या गावात? या गावात गेल्या 5 वर्षामध्ये बापूला 1500 मताचं लिडिंग मिळालेलं आहे. मतदान किती आहे गावात? मतदान 6000 वरती आहे. बरं बरं बरं. यंदा आता निवडणूक आहेत, माहीत असेल तुम्हाला, महाराष्ट्रभर. सांगोला मतदारसंघात कसं कसं होईल? सांगोला मतदारसंघामध्ये शहाजी बापू आमदार झाल्यापासून, एकनाथ शिंदे साहेबासंघ गेल्यापासून 5000 कोटीपेक्षा जास्त सांगोल तालुक्यामध्ये निधी आणला त्यांनी. बरं. आणि ह्या वेळेला महाराष्ट्रातलं सत्ता हे एकनाथ शिंदे साहेब बापू असतील तर लाल दिव्याची गाडी हे बापूला मिळण्याची शक्यता आहे. कारण अनिल बाबर हे त्यांच्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातले सिनियर होते. सध्या मंत्री होण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये सध्या बापूच आहे. आमदारांनी काय विकास कामे केलीत या भागात? रस्ते केलेत, नद्यांना पाणी सोडलं, टेंबू म्हैसाळ योजनेला पैसे दिले. टेंबू म्हैसाळचं पाणी येतंय गावात? या तिन्ही येते, निरा देवदर येते, टेंबूचं येते, म्हैसाळचं येते. बर. म्हैसाळचं कोरडलं येते, बर. टेंबूचं पश्चिम ह्याच्यामध्ये येते, बर. आणि निरा देवदर पश्चिमलाच येते. पश्चिम अख्ख्या गावात तिन्ही योजना राबली येते. बरोबर. आणि अजून कॅनलच्या सब लाईनी अपूर्ण असल्यामुळं निरा देवदरच्या, त्यामुळे थोडं पाणी अजून फिरायला बाकी आहे, म्हणजे चालू आहे काम. बर. विकास कामं झाली असं तुम्ही म्हणताय? विकास भरपूर झालाय. बरोबर. काय विरोधक म्हणते काय विकास काम केलं ना आमदारांनी? विरोधकाला काय जाती जातीची भांडणं लावले आणि 55 वर्षे सत्तांतर केलं. जे निरा देवदर धरण ब्रिटिशकालीन तो अजूनही 55 वर्षात पूर्ण झाला नाही. नितीन गडकरींनी ह्या योजनेसाठी सेपरेट पैसे दिले आणि म्हणून ही योजना राबली. बीजेपी सरकार आल्यामुळं तर ह्या प्रारंभिक योजना राहिलेल्या पैसे पाठवले. याला शिवसेना बीजेपी आली नसती तर हे अजूनही झालं नसतं. कारण ह्या योजनेला पवार साहेबाला पाणी द्यायचं नाही, रामराजे निंबाळकरांना द्यायचं नाही, विजयदादांना द्यायचं नाही, पंढरपूरचे ह्यांना द्यायचं नाही पाणी, हर्षवर्धनना द्यायचं नाही. निरा देवदर हे धरण ब्रिटिशकालीन आहे आणि ह्या मतदारसंघातलं पाणी कमी होतंय आणि इकडं पाणी दिलं तर म्हणून ही योजना ब्रिटिशकालीन अजून पूर्ण झालेली नाही. ह्याला कारणीभूत राजकीय लोक आहेत. बर. या अगोदर कधी पाणी आलं नाही तुम्हाला? नाही, पाणीच दिलं नाही. पाणी दिलं तर ही लोक सुधारतील. कारण त्या भागातला ऊस तोडायला जनता ह्या भागातली जात होती. मुंबईला लोक जात होती माताडी कामगार म्हणून, ड्रायव्हिंग मध्ये सगळी सांगोला, मान, खटाव, जत, कवटे माका, मंगळवेढा हे 4-5 तालुक्यातली लोक सगळी स्थलांतर होतात. आता आलंय का पाणी? पाणी आलंय ना, भरपूर आले. बर. पाणी आलंय. रस्त्याची कामं काय भरपूर झाली ती काय? बर बर. आता काय या मतदारसंघामध्ये इच्छुक आहे ती बरेच जण, बाबासाहेब देशमुख असतील, आपले हे असतील, शहाजीभाऊ पाटील असतील, काय कोणी लिहिता काय? सगळ्यांना अपेक्षा आहे मला आमदार व्हावं. बापूलाच आमदार जनतेनं करणं हे महत्वाचं आहे. कारण लाल दिव्याची गाडी, जसं माळशिरसचा विकास झाला तसा अकलूजचा विकास, हे बारामतीचा विकास झाला. तिथले स्थानिक मंत्री असल्यामुळं महाराष्ट्राचं नेतृत्व बापूला मिळण्याची संधी आहे आणि बापूला भरघोस मतानं विजय करणं हे गरजेचं आहे. आणि ह्या वेळेला बापूच निवडून येणार आहेत. 50,000च्या पुढं निवडून देणं जनतेची गरज आहे आणि ह्याची संधीचं सोनं करणं जनतेची बी गरज आहे, बापूला बी गरज आहे आणि जनतेला बी गरज आहे. तुम्हाला काय वाटतं का असं निवडून काय द्यावं असं वाटतं त्यांना? कारण विकास करणारा माणूस आहे, त्यासाठी त्यांना काम करणाऱ्या माणसाला संधी देऊन भरघोस मतानं येऊन मंत्रीपद मिळवण्याची संधी आहे आणि अजून निधी येऊन आधीच राहिलेली प्रारंभिक कामं पूर्ण होतील. बरोबर. आता ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर व्हावी वाटते, म्हणजे तुम्हाला असं वाटतं? नाही, शेतकरी कामगार पक्ष 55 वर्ष शेतीचा विकासच त्यांनी केलेला नाही. पवार साहेबांनी सुद्धा आमदार साहेबाला 35-40 वर्ष असाच वापर केलाय. आज शरद पवार साहेब
रयत संस्थेमध्ये त्यांचा काही संबंध नसताना चेअरमन आहेत. बरं. वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा काही संबंध नसताना चेअरमन आहेत. सध्या ज्या लोकांनी संस्था उपलब्ध केल्या त्या संस्थेचे मालक पवार साहेब आहेत. बर सगळ्या देशामध्ये लबाड लांडग्यापेक्षा सूर्याची शपथ घेऊन खासदार जनतेने बनवलं तरीही पाणी पवार साहेबांनी दिलं नाही. आता सुद्धा एकदा एका बातमीत शपथ खाल्ल्या. पवार साहेब हे लबाड लांडग्यापेक्षा लबाड आहेत. बर आणि लोकांची फसवणूक ते एकदा दिल्लीला चालला असतील तर सांगणार कर्नाटकमध्ये चाललं. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? विकास या मुद्द्यावरच होणार आणि विकास यांनीच केला, शिवसेना बीजेपीनेच केलाय. ती बी 2.5 वर्षानंतर झालाय. त्याच्या अगोदर कोरोना असल्यामुळे बंद असल्यामुळे विकासच झाला नाही. जे काय 5-50 वर्षापूर्वी जे नेतृत्व करत होते त्यांच्या माध्यमातून विकास हाचा झाला होता कधी? 50 वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा ह्या 5 वर्षात निधी आलाय. बर आणि हे जर विकास करायचा असेल तर जनतेने बापूलाच निवडून दिलं पाहिजे. सर्व रामोशी मुस्लिम समाज, कोळी समाज, तुमचा होरुल समाज, सगळ्या समाजाला सांगोल्यामध्ये काय जागा दिल्या, त्यांच्यासाठी वाचनालय आणली, विकास बापूंनी केला आणि अजूनही त्यांच्या टकुऱ्यात विकास करायचा हेच टकुऱ्यात आहे. आणि ह्या संधीचं सोनं बापूला विजय करून मुंबईला पाठवून द्यायचं आणि हे करावं अशी जनतेची आणि आपली प्राजनिक मत आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? मच्छिंद्र माने, कडलास. कडलास. बर बर जिल्हा सोलापूर. बर काय जिल्हा परिषद का गट कोणता येतो याला? कडलास गट आहे. कडलास गट आहे. बर मोठं गाव दिसतंय. मोठं गाव आहे. बर 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 काय सध्या निवडणुका चालू आहेत, निवडणुका लागतात एका महिन्यानंतरनं. सांगोला मतदारसंघात काय कसं आहे कामकाज आमदारांचं? सांगोला मतदारसंघामध्ये बापू जे आहेत काम जोरात आणि साफसुथरं काम. बीजेपी, शिवसेना, अजित पवार गट ह्या सर्वात तिन्ही पक्षाचा मिळून जे सरकार बनले ती खूप कामं करते. लाईफ टाइम कामं करते. बर 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 लाईफ टाइम कामं करते आणि त्यांनी ठोस कामं केली. ती ही आमच्या तालुक्याला कामाची जरूरत आहे. बर त्यांनी पाणी आणलं, विकास केला, रस्त्याची कामं केली, जी लोकांना अडचणी येणाऱ्या ज्या वस्तू आहेत ती त्यांनी कंप्लीट केल्या. आणि बापूसारखा आमदार आम्हाला तालुक्यात अजून 50 वर्ष हवा आहे. बर बर पण काय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात म्हणतात की बाबासाहेब देशमुख निवडून येणार. हा फक्त लोकांनी भ्रम केलेला आहे. बापूसारखं काम कधीही गणपतराव देशमुखच्या पिढीत इथून पुढे होणार नाही, कधी झालेलं नाही. आज 5-5.5 कोटी रुपये जी बापूने आणलं त्यांच्या कुठल्याही परिवारामध्ये एवढं पैसे आले नाही तर कधी येणार ना भूतो ना भविष्य. ही बापूचं चॅलेंज आहे आणि बापूच्या चॅलेंजला चालूनच लोक मतदार करणार. बापूला तालुक्यात आमदार 101% बनणार. आता मला सांगा या भागामध्ये पाण्याची जरा दुरस्ता आम्हाला अगोदर भासत होती. कशी पाण्याची व्यवस्था सध्या इथं? पाण्याची व्यवस्था ही कॅनल 1972ला पडले. गणपतराव देशमुखने 1972ला कॅनल पाडले. आज 55 वर्षे त्याच्यावरच त्यांनी राजकारण केलं. पाणी काय आलं नाही. आणि ऍक्च्युली ज्यावेळेला बीजेपी सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला बीजेपी सरकारनं मोदी सरकारच्या सिस्टममध्ये टाकून कॅनलची कामं केली आणि त्यांनी एका वर्षाच्या आत रातना दिवस कामं करून एका वर्षाच्या आत मला वाटत होतं, माझं 58 वर्ष वय, मला वाटत होतं की कॅनलचं पाणी येणार नाही. पण बीजेपीनं एका वर्षाच्या आत आमच्या कडलासला, मेडशिंगीला, अकोलला पाणी आणलेलं आहे. ही काम फक्त बीजेपीनेच केलेलं आहे आणि ही बीजेपीच करू शकतं. नदीला पाणी कृष्णेचं टेंबूचं पाणी 5-6 वेळेस नदीचं पाणी आलेलं आहे. त्यामुळं आमचा सांगोल तालुका 70-75% पाणीदार झालेला आहे. उरलेलं काम उजनीचं उचल पाणी आहे. ठाकरे सिंचन योजना ही बापूंचं प्लॅन झालेला आहे, सर्वे झालेला आहे, त्याला पैसे निधी मंजूर झालेला आहे. ती 100% काम होणार. आमचा सांगोल तालुका हा 100% सिंचनाखाली येणार आणि ही कंप्लीट काम राहिलेलं बापूच करणार. आता गेल्या निवडणुकीत आमदार शाजीभाऊ पाटील यांनी ही येणारी निवडणूक पाण्यावर होणार नाही असं आश्वासित केलं होतं. ते त्यांनी कार्य पूर्ण केलं असं तुम्ही म्हणताय. आणि आता ही जी सध्याची जी निवडणूक आहे 2024 निवडणूक ही कशावर होईल असं वाटतं तुम्हाला सांगोला मतदारसंघात? ही जी 2024 निवडणूक होणार आहे ही फक्त कामावर होणार आहे. काम केलं आहे त्यालाच मतं देणार आहे. ती नुसता आशीर्वाद देणार आणि खांद्यावर हटवणाऱ्या माणसाला मतं देणार नाही. ती मी तर जनतेला सांगतो
कुठल्याही जातीचं तुम्ही असू द्या, कुठल्याही धर्माचं असू द्या, तुम्ही जातीवर जाऊ नका. फक्त विकासाला मतं द्या आणि विकास अजून राहिलेला करून घ्या. मी एवढंच लोकांना जनतेनं सांगतो. सांगोल तालुक्यातल्या जातीवर जाऊन तुम्ही मतदान केलं तर तालुक्याचं नुकसान होईल. तुम्ही फक्त जो माणूस विकास करतो, विकास चालू आहे, त्या माणसाला तुम्ही मतदान करा. आणि विकासाचा झेंडा कायम सांगोल तालुक्यात फुलवायचा असेल तर बापूला निवडून देणं हे महत्वाचं आहे. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण उभारणार आहेत नेते, बाबासाहेब देशमुख असतील, शाजीभाऊ पाटील असतील, ओपन मतदारसंघ असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. तर या चारीपैकी तुम्हाला या दोन्हीपैकी तुम्हाला कुणाचं म्हणजे कोण आमदार व्हावं असं वाटतं आणि येणाऱ्या आमदारांकडनं तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत? शाजी बापू पाटील आमदार व्हावं असं मला वाटतं. बर, जनतेला बी असं बऱ्यापैकी वाटतंय. राहिलेली कामं जी सिंचन योजना राहिलेल्या आहेत, बाकी रस्ता आहेत, पुला आहेत, बाकी जी कामं आहेत, ही बापूने आम्हाला शब्द दिलेला आहे, ही कामं करणार. आज टिंबूसारखी सिंचन योजना आहे, त्याला बापूचं आमचं बैठक झाली आहे, सरकारची बैठक झाली आहे. सोलर सिस्टमवर टिंबू सिस्टम चालवावं ही बी प्लॅन त्यांनी केलं आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास, बाकी महाराष्ट्रात टिंबूची सिंचनमध्ये जेवढी लोक येतात त्या लोकांचा बी विकास होईल. ही मुख्यमंत्र्याच्या कानावर बापूने घातलेलं आहे की टिंबू सिंचनची पंप वगैरे जी चालतात ती तुमच्या सोलर सिस्टमवर चालावत. बर, हे आम्ही बापूला मागणी केली आणि बापून आम्हाला शब्द सांगोल तालुक्याला दिलाय की आपलं क्षेत्र सांगोल तालुक्याचं सिंचनाचं टेंबूच्या अंडरमध्ये भरपूर आहे आणि ती सिंचन जर आपल्याला कायमस्वरूपी करायचं असेल, आपल्याला तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला ही सिस्टम सबने राबवणे जरुरी आहे. म्हणून बापूने ही शिंदे साहेबांना हा शब्द दिलेला आहे. शिंदे साहेब करतो म्हणून सांगितले. जेवढा 50-55 वर्षांमध्ये जेवढा विकास कामं झाला नाही ते या 2.5-3 वर्षांमध्ये आमदार शाजीभाऊ पाटील यांनी अनुशेष भरून काढला असं वाटतं विकासाचं? 100%, 101% भरून काढलेला आहे ना. मी परत सांगतो ना, भूतून न भविष्य एवढं पैसे कधी या आयुष्यात येणार नाही इथं आणि आलेलं कधी नाही. ती फक्त बापूनेच रेकॉर्ड तो ब्रेक केलेला आहे आणि तालुक्याचा विकास केलेला आहे. बरं, मग आता शेवटचा प्रश्न, यंदा कोणाला आमदार करा ठरवलंय तुम्ही? यंदा शाजी बापू पाटील, ॲडव्होकेट शाजी बापू पाटील यांना आमदार करायचं आम्ही सांगोल तालुक्यानं ठाम धरलेला आहे आणि होणारच. नमस्कार, इकडे समोर बघा. काय नाव आहे तुमचं? सूर्यकांत ईश्वर गेजगे. बरं, गाव? कडलास. बरं. सध्या निवडणुका लागताय आमदारकीच्या, माहित असेल? बरं, काय होईल यंदा सांगोला मतदारसंघात? काय कसं होईल? या 5 वर्षात चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे. बरं, कुणी केली आहे? शाजी बापूने, विद्यमान आमदारांनी. बरं, काय केलंय? सगळ्या गावात जो 55 वर्षाची जेवढी कामं झाली नाही तेवढी ह्या 5 वर्षात कामं झाली. सगळ्या स्कीमा पूर्ण राबवण्यात आले. बरं, गावात विशेषतः काय काम झालं आमदारांच्या मार्फत? काय सांगू शकाल? पाण्याविषयी म्हणा, काय म्हणा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. बरं, पाणी पूर्ण तालुक्यात त्यांनी पाणी चांगल्या पद्धतीने हे केले. मी शेतकऱ्याचा 60 झालेलं आणि पहिलं 55 वर्ष प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. बरं, प्यायला नव्हतं. अगोदर प्यायचं पाणी कुठं आणत होता तुम्ही? काय बाहेर आणावं लागत होतं. बरं, आता इथं शेजारीच 1-2-4 किलोमीटर गेल्यावर जत बॉर्डर लागते, ती पण दुष्काळी भाग आहे, हा पण दुष्काळी भाग आहे. कसं करायचं होतं? सगळ्या सांगोल तालुका सध्या ह्या वर्षी 5 वर्षात सुखी आहे. बरं, सुखी आहे. कुणामुळे सुखी असं वाटतंय? शाजी बापूमुळे. बरं, शाजी बापूंमुळे. आमदार शाजी बापू. आता तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या असतील, ह्या अगोदरही लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत. त्या काळात पाणी बघायला मिळत नव्हतं, पाणी प्यायला मिळत नव्हतं. त्यावेळेसची अवस्था आता सध्या आहे का? नाही. बरं, नाही. 5 वर्षात मान नदी पूल वाहते. बरं, आणि कॅनलला सुटतात. बरं, नालही सगळं शेतकरी सगळं भरून तयार आहेत. बरं, सगळे लोकांना पाजर लागासारखा पाण्याची परिस्थिती झाली. बरं, भरपूर पाणी यावर जरा शेतकऱ्याला पाण्याकडनं कमतरता काय 5 वर्षात जाणवलीच नाही. बरं. या अगोदर कधी असा विकास कामे तुम्ही पाहिले? पहिलं पाणी प्यायला, आंघोळ करायला पाणी राहायचं. बरं, पाणी प्यायला नाही, आंघोळीला नाही. आता आलंय पाणी. होय. बरं. आता सध्या या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, शाजीभाऊ पाटील असतील. कोण निवडून आमदार करून द्यायचं तुम्हाला यंदा? आता शाजी बापू द्यायचा. विकास करतोय त्यालाच दम थापटून नाही. काय कामं केली नाही म्हणते ती विरोधक तुमची? लोकांनी फिरून बघायची. कामं केली तिकडे, आता पत्र कामं केली झाली, आता कामं केली झाली ती. बर, कामं झाली ती म्हण नाही. बर, कोणी निवडून? शाजी बापू.